अरण्यकांड सर्ग 10 पुढे सुरू. अशी ही भक्ती उत्पन्न झाल्यावर माझ्या तत्वाचा खऱ्या स्वरूपाचे अनुभव प्राप्त होतात. माझ्या स्वरूपाचे अनुभवात सिद्ध होणाऱ्याच तेथेच या जन्मी मुक्तीची प्राप्ती होत असते. म्हणूनच भक्ती हीच मोक्षाचे कारण असून ज्यास हे साधन प्राप्त होते त्यास उरलेली नवभक्तीची सर्व साधने क्रमानुसार प्राप्त होत असतात. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती. हे शबरी, तू भक्तीने युक्त असल्या कारणे मी तुझ्या जवळ आलो आहे. आता माझ्या दर्शनाने तू मुक्ती प्राप्त करणार या बाबतीत संशय हा नाहीत की. आता दुसरी गोष्ट तुला विचारतो की तुला जर माहित असेल तर सांग की कमलनयनी सीता कोठे आहे. माझ्या प्रियदर्शनी सीतेचे अपहरण कोणी बरे केले. यावर शबरी उत्तरली, विश्वाची उत्पत्ती करणाऱ्या हे सर्वज्ञ देवा, तुम्ही तर सर्व काही जाणता, तरीही लोकाचाराप्रमाणे मला विचारणा करीत आहात. म्हणून मीही सांगते की सीता कोठे आहे. रावणाने सीतेचे अपहरण केले असून ती आता लंकेमध्ये आहे. हे रामा, येथून जवळच पंपा नावी पर्वत असून त्यांचे जवळच ऋष्यमुख नावाचा मोठा पर्वत आहे. अतुल पराक्रमी वानरांचा राजा सुग्रीव हा आपला बंधू वालीच्या भीतीनेच आपल्या 4 मंत्र्यांसह सध्या तेथे पर्वती राहत आहे. ऋषींच्या शापा भयाने ते स्थान वाली करिता अगम्य असे आहे. हे प्रभू, तुम्ही तेथे जाऊन सुग्रीवाशी मैत्री करा. तो तुमचे सर्व कार्य सिद्धीस नेईल. हे रघुनंदना, आता मी तुमच्या समक्षच अग्नी प्रवेश करते. हे राजेंद्रा, हे भगवान रामा, स्वतःचे शरीर दग्ध करून मी तुमच्या विष्णू लोकी विष्णू परम पदी जाईन. जेवढा एक मुहूर्ताचा काळ आपण येथेच थांबावे. अशा प्रकारे रामाशी बोलून शबरीने अग्नी प्रवेश केला. ती अग्नी प्रवेश करती झाली. ती क्षणभरात अविद्येमुळे निर्माण झालेले सर्व बंधने नष्ट करून श्रीरामांच्या कृपेनेच ती अत्यंत दुर्लभ अशा मोक्षपदी पोहोचली. भक्तवत्सल आणि जगाचे नाथ श्रीराम प्रसन्न झालेवर कोणती गोष्ट दुर्लभ असू शकेल बरे. खालच्या जातीत जन्मलेल्या त्या शबरीने सुद्धा मोक्षाची प्राप्ती करून घेतली. मग श्रीरामांचे ध्यान करणारे पुण्यवान ब्राह्मण इत्यादी मुक्तीप्रत जातीलच, यात नवलते काय. श्रीरामांची भक्ती हीच मुक्ती आहे, यात संशय नाहीच. भगवान श्रीरामांची भक्ती ही मुक्ती प्रदान करणारी आहे. म्हणूनच कामधेनूप्रमाणे सर्व काही देणाऱ्या प्रदान करणाऱ्या त्यांच्या चरण कमल युगलांची अतिशय प्रेमपूर्वक आदरानेच सेवा करा. अज्ञानमूलक असे लौकिक वैदिक विषय आणि मंत्रांचा फापट पसारा बाजूस सारून शंकराचे हृदयी विशेषत्वाने प्रकाशमान असणाऱ्या श्यामल शरीरी श्रीरामांचा सतत आश्रय घ्यावा. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी अरण्यकांड दशम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.